जय भीम मित्र मैत्रिणी, तो आज आहे भीम जयंती. तर आपण आलो आहोत भीम जयंती सेलिब्रेट करायला. गेस करा कुठे कुठे आलोत मग आपण. कुठे कुठे आला? चैत्य मूवी. कशासाठी आला रे? कशासाठी आलाय? बाबासाहेबची जयंती आहे. चला मग करूया व्लॉगला सुरुवात. तर मी पटापट ऑफिसचं काम संपवलं आणि घरातच केली छोटीशी पूजा. बघा, थोडा एस्थेटिक वाइब दिले. आणि हा आहे इवान, बघा कसा पूजा करतोय. आणि तो घेऊन आला त्यांच्या फ्रेंड्सला सुद्धा. साधू साधू साधू, मस्त पैकी ताव मारलाय. श्रीखंड आणि मस्त पुरी, बटाट्याची भाजी आणि श्रीखंड. संपवलं आणि रेडी होऊन आम्ही निघालो थेट दादरला. बघा, अटल सेतू ब्रिजवर किती छान वातावरण आहे. फायनली आम्ही पोचलो दादर आणि ती वाईब यायला सुरुवात झाली. सी चैत्यभूमी बघा किती छानपैकी डेकोरेट केलेलं त्यांनी. म्हणजे खूपच मस्त, म्हणजे खूपच छान वाटत होतं वातावरण इकडचं. ॲक्च्युली ना, माझे मम्मी पप्पा दरवर्षी आम्हाला इथे घेऊन यायचे 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरला लहान असताना. सो मी डिसाईड केलं की इवानलाही आपण आपले कल्चर स्टार्ट केले पाहिजे शिकवायला. सो आम्ही इथे घेऊन आलो आहे त्याला फर्स्ट टाईम चैत्यभूमीला. फायनली 2 तास लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर आमचा नंबर आला. आणि हे बघा, हीच ती सई आहे ज्याने आपल्या सगळ्यांचं आयुष्य चेंज केलं आहे. आतून व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे, म्हणून आम्ही जस्ट एक दर्शन केले. आणि हे बघा, जस्ट स्टार्ट केला व्हिडिओ पण बंद केला. मग आम्ही बाहेरच खूप सारे स्नॅप आणि व्हिडिओ बनवले. खूपच छान वातावरण होतं तिकडे. मला ह्यावेळची जयंती खूपच आवडली. आणि हे तिकडे स्टॉल आहेत जिथे तुम्ही बुक्स, मूर्त्या सगळे काही घेऊ शकते. आणि ते समोरच समुद्र होतं. इकडे आल्यावर पप्पांची आठवण खूप आली, कारण पप्पांना न चुकता इकडे दरवर्षी 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरला हजेरी लावायची. नॉर्मली आम्ही दरवर्षी भीम जयंतीला मिरवणुकीतच जातो, पण ह्या वर्षीची भीम जयंती आम्ही इथे येऊन सेलिब्रेट केली. खूपच छान वातावरण होतं गाईज, खूप म्हणजे खूपच छान. जे लोक आले असतील ना त्यांना खूपच आवडलं असेल. इकडचे लाईट्स आणि नाईटला तर मस्तच वातावरण होतं. आम्ही आलेलो इथे 7 वाजता आणि 10 वाजेपर्यंत होतं. 3 तासच पण खूप इनफ होते. सगळीकडे म्हणजे सगळीकडे आपले बाबासाहेबच फक्त दिसत होते. मग आम्ही तिकडे काही स्नॅप्स काढले आणि मग तिकडून आम्ही गेलो लेझर शो बघायला. ॲक्च्युली लेझर शो स्टार्ट होणार होता. ह्या लेझर शोमध्ये ना त्यांनी बाबासाहेबांचं लहानपणापासूनचं त्यांनी किती कार्य केलं आहे, काय शिक्षण आहे, हे सगळं एक्सप्लेन केलेलं होतं. म्हणजे खूप छान होता. नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. अशा या महाज्ञानाच्या महामानवाला जयंती दिनी या चैत्यभूमीवर कोटी कोटी प्रणाम. नमो बुद्धाय. जय भीम, जय भीम, जय भीम. मग सुशीलनेही त्याची हजेरी लावली एक फोटो काढून. फायनली एक फोटोमध्ये तरी तो आलाय. खूप म्हणजे खूपच भारी वाईब होती. पाण्याचा खळखळ आवाज समुद्राचा आणि त्याच्यामध्ये जय भीमचा नारा, असं खूपच छान वातावरण होतं. आणि 10 वाजले, मग आम्हालाही तिथून निघावं लागलं. सो फायनली सगळीकडे नुसते बाबासाहेबच होते. सो गाईज, होप यू लाईक दिस व्हिडिओ अँड इफ यू लाईक इट देन लाईक, डू शेअर अँड सबस्क्राईब. बाय अँड जय भीम.